श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. देहाला जन्म मृत्यू आहे, आत्मा नित्य अविनाशी आहे, ही श्रद्धा दृढ करण्यासाठी मी चंद्राला गुरु केले. शुक्ल कृष्ण पक्ष पाडी, चंद्रकळांची वाढी मोडी, ते निज चंद्री नाही बोढी, तैशी रोकडी योगिया. चंद्राच्या कला शुक्ल पक्षात वाढतात आणि कृष्ण पक्षात क्षय पावतात, पण त्यामुळे चंद्राला काही क्षयवृद्धी नसते. योग्याची स्थिती खरोखर तशीच आहे. जन्मनाशादी षड्विकार, हे देहासीच साचार, आत्मा अविनाशी निर्विकार, अनंत अपार स्वरूपत्वे. जन्म मृत्यू इत्यादी षड्विकार देहाचे आहेत. आत्मा स्वरूपतःच अविनाशी, निर्विकार, अनंत आणि अपार आहे. घटू स्वभावे नाशवंतू असे, त्या माझी चंद्रमा बिंबलासे, नश्वरी अनश्वर दिसे, विकार दोषे लिंपेना. घट स्वभावताच नाशिवंत आहे, पण त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. त्याप्रमाणे नाशिवंत शरीरात जे अविनाशी तत्व दिसते ते विकार दोषाने लिप्त होत नाही. घटासवे चंद्रासी उत्पत्ती, नाही नाशासवे नाश प्राप्ती, चंद्रमा आपुले सहज स्थिती, नाश उत्पत्ती रहितू. घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही किंवा घटाच्या नाशाने चंद्र नाश पावत नाही. तो आपल्या स्वाभाविक स्वरूपात उत्पत्ती आणि नाश यांनी रहितच असतो. तैसा योगिया निज रूपपणे, देहासवे नाही होणे, देह निमाल्या नाही निमणे, अखंडपणे परिपूर्ण. त्याप्रमाणे योगी आत्मस्वरूपाने स्थित असल्यामुळे तो देहाबरोबर जन्मत नाही आणि देह नष्ट झाल्याबरोबर मरत नाही, तर तो आपल्या अखंड स्वरूपानेच परिपूर्ण असतो. काळाची अलक्ष गती, दाखवी नाश आणि उत्पत्ती, ते काळ सत्ता देहाप्रती, आत्मस्थिती नातळे. काळाची गती गहन आहे, ती उत्पत्ती आणि नाश दाखवते, पण ती काळाची सत्ता देहावर चालते, आत्मस्वरूपाला स्पर्श करीत नाही. एवं काळाचे बळगाढे, म्हणती ते देहाची पुढे, पाहता आत्मस्थितीकडे, काळ बापुडे तेथ नाही. काळाचे सामर्थ्य असे मोठे अगाध आहे, पण ते केवळ देहापुरतेच. आत्मस्थितीकडे पाहिले तर बिचाऱ्या काळाचे तेथे काही चालत नाही. सूक्ष्म काळ गती सांगता, वेगे आठवले अवधूता, सिंहावलोकने मागुता, अग्निदृष्टांता सांगतू. काळाची अशी सूक्ष्म गती सांगत असता अवधूताला एकदम आठवण झाली आणि सिंहावलोकन न्यायाने तो पुन्हा अग्नीचा दृष्टांत सांगू लागला. काळ नदीचा महावेगू, सूक्ष्म गती वाहता भोगू, तेथ भूत तरंगा जन्मभंगू, देखतांची जगून देखे. काळरूपी नदीचा फार मोठा वेग आहे. तिचा ओघ सूक्ष्म गतीने वाहत असतो. तेथे प्राणीरूपी तरंग उत्पन्न होऊन नाश पावतात, पण सर्व जगत हे पाहत असूनही न पाहिल्याप्रमाणे वागते. जरा जर्जरित जाण, वाहता नदी माझी भोसण, षड्विकारतेची परिपूर्ण,
भवरे दारुण भवताती. या नदीमध्ये जरेने जर्जर झालेला लोकरूपी कचरा तरंगत असतो आणि षड्विकार रूपी महाभयंकर भोवरे फिरत असतात. बाल्य तारुण्यांचे खळाळ, वार्धक्याचे मंद जळ, जन्म मरणांचे उसाळ, अतिकल्लोळ उठती. बाल्यावस्था आणि तारुण्यावस्था यांची खळाळ चाललेली असते. वार्धक्याचे जल मंद वाहत असते. जन्ममरणाच्या फेऱ्यांच्या मोठाल्या लाटा उसळत असतात. ओघ वेगाच्या कडाडी, पडत आयुष्याची दरडी, स्वर्गादी देऊळे मोडी, शिखरींचे पाडी सुरेंद्र. प्रवाहाच्या वेगाने आयुष्याची दरड कोसळून पडते. स्वर्गाधिक देवळे मोडून त्यांच्या शिखरावर असलेल्या इंद्रांनाही तो खाली पाडतो. तळीर चविता घोगे, पाताळादी विवरे वेगमे, नाशूनिया पन्नगे, अंगभंगे अडीमोडी करी. ही लाट पाताळद्वाराने वेगाने आत घुसली म्हणजे सर्पांचा नाश करून त्यांचा विध्वंस करते. ऐशियाजी काळवो घासी, घडामोडी भूत तरंगासी, होतसे अहर्निशी, ते कोणासी लक्षेना. अशा काळाच्या ओघात पंचमहाभूत रूपी लाटांच्या घडामोडी सारख्या चाललेल्या असतात, परंतु ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नाही. जै महाप्रळयी मेघू गडाडी, तैपूर चढे कडाडी, ब्रह्मादिक तरुवर उपडी, समूळ सशेंडी वाहविले. महाप्रलयाच्या वेळी प्रलय मेघांचा जेव्हा गडगडाट होतो तेव्हा अनिवार्य पूर येतो आणि त्यात ब्रह्मदेवासारखे मोठाले वृक्ष मुळासकट उपटून शेंड्यांसह वाहून जातात. जै आत्यंतिक पुरू चढे, तै वैकुंठ कैलासही बुडे, तेथ काळा रिगून घडे, हे अवचट घडे एकदा. त्या पुराचा अतिरेक झाला म्हणजे त्यात वैकुंठ आणि कैलास सुद्धा बुडून जाते. तेथे काळाचाही रिघाव होत नाही. महाप्रलयाच्या वेळी असे अकस्मात घडते. अनिवार काळ नदीची गती, सूक्ष्म लक्षेना निश्चिती, ते सूक्ष्म गतीची स्थिती, अतिनिगुती परियेसी. काळरूपी नदी अनिवार्य आहे. तिची गती सूक्ष्मपणामुळे खरोखर लक्षात येत नाही. त्या सूक्ष्म गतीची स्थिती आता ऐक. दीपू तो चितो हा म्हणती, परिशिखा क्षणक्षणा जाती, ते लक्षेना सूक्ष्म गती, अंती म्हणती विझाला. दीप तोच आहे असे म्हणतात, पण त्याची ज्योती प्रत्येक क्षणी बदलत असते. तिची सूक्ष्म गती कोणाच्या लक्षात येत नाही आणि शेवटी तो दिवा विझला असे म्हणतात. प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ, ते काळींचे म्हणती बरळ, तैशी काळ गती अकळ, लोक सकळ नेणती. किंवा नदीचे जल प्रत्यक्ष वाहत असते, तेही प्रतिक्षणी नवीनच येत असते, परंतु अज्ञजन ते पाणी आरंभीचेच आहे असे समजतात. त्याप्रमाणे काळाची गती अगम्य आहे, त्यामुळे ती सर्व लोकांना कळत नाही. प्रत्यक्ष पाहता देहासी, काळ वयसे ते ग्रासी, बाल्य कौमार तारुण्यांसी, निकट काळासी न देखती. प्रत्यक्ष देहाकडे जरी पाहिले तरी त्यालाही काळ वयाच्या योगाने ग्रासितच असतो. काळ बाल्य, कौमार आणि तारुण्य यांच्या अगदी जवळच असतो, पण त्याला कोणी पाहत नाही. अलक्ष काळाची काळगती, या लागी गुरु केला गभस्ती, त्यापासोनी शिकलो स्थिती, तेही नृपती परियेसी.
अशी काळाची गती अगाध आहे. त्यानंतर मी सूर्याला गुरु केले. त्याच्याकडून काय शिकलो ते हे राजा आता ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.